बंडल बाज न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. मुसळधार पाऊस सुरू आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी उभा आहे आणि ढाकपुडी झाल्या मित्रांनो. अरे सुकायच्या बंद कर आई त्याला का तुला एवढं साधं करता येत नाही. मग टाकला सुकायचं ना परत घे. नाही नाही राहू द्या पाणी सुकलं काय. चला अरे किटलीने सायकल घेऊ द्या की रे मला बी दूध घालायला जाऊ द्या की. चला आई गई चला दूध घ्या दूध बोकडाचं दूध आपलं शेळीचं दूध म्हशीचं दूध. चला दूध घ्या दूध रेड्याचं दूध आपलं म्हशीचं दूध. तर मित्रांनो इथे एक दूधवाले काका आले त्यांची आपण मुलाखत घेऊया. हा काका दूध कसं दिलं. मी नाही देत दूध मग कोण देत मस्त देते. माहिती जरा 60 रुपये दिले. माझा करू वाटतंय चेष्टा करू वाटते. काय माझा करत. हा तर 60 रुपये दूध आहे माहितीकडे 60 रुपयाला दूध आहे. आता आपण 10 रुपये दूध घेऊया. सकाळी नाश्ता केलेला नाही काका यात 10 रुपये दूध द्या. ऐका तर हा तर 10 रुपये दूध देणार आहेत कसं देतात बघूया आता दूध. खाली ठेवून बसते. हा ठीक आहे 10 रुपये दूध. अरे काय आहे दूध दूध आहे दूध. अरे नुसतं दूध नव्ह ही सायकल तर हे नुसतं दूध नव्ह तर मल्टीपर्पज दूध आहे. हे ना आपण चूळ भरू शकतो आंघोळ करू शकतो हातपाय धुवू शकतो कपडे धुवू शकतो सगळं करू शकतो. तू काही असलेला हाडलं पाहिजे चोपलं पाहिजे. तर मित्रांनो बघू शकता दुधात पाणी नाही तर पाण्यात दूध घालून विकलं जात आहे. हे थांबलं पाहिजे. सॉरी हे थांबलं पाहिजे कुठेतरी. ही पोराला नागडे को उभं केलं. बर मग काय मी धू का मग कशा ठेवले दोघी. तर बघा मित्रांनो माणसं किती आळशी झाले धुंगान धुयात राहिले तसं उभं केलंय पोराला. तर बघूया पुढे काय न्यूज सापडत्या. बघत राहा बंडलबाज न्यूज. मित्रांनो बंडलबाज न्यूज मध्ये अजून भरपूर न्यूज बघायला मिळणार आहेत तुम्हाला. थांब तर हा एक पोरगा गाठ पडला आपल्याला. काय करता तुम्ही. मी MPSC करतो. एमपीएससी विषयालाही वाढवले त्या. बरं इथे कशाला आलाय. काढाय आली पोस्ट MPSC पोस्ट काढाय. बरं एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. कुठल्या परीक्षा दिल्या आतापर्यंत सांगा. काय चुकलं माझं. रोड नका रडत नाही आठवायला लागली. बरं आठवून सांगा कुठल्या परीक्षा दिल्या आतापर्यंत. राज्यसेवा PSI STI तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती कारकून सफाई कामगार ड्रायव्हर झाडूवाला पोचावाला स्वयंपाकी घरगडी कोंबडीवाला. बस मित्रांनो आतापर्यंत जेवढ्या परीक्षा सगळ्या दिल्या त्या. कबूतर पाळायची एक पोस्ट आहे ती पण द्या ती उठ राहिल्या परीक्षा द्यायची. बरं कुठल्या परीक्षेत पास झालाय का आतापर्यंत. रोड नका किती वर्ष झाले एमपीएससी करताय. 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. ती कोण मित्र काय पास झालाय का कुठल्या परीक्षेत. माझी PSI झाली. हा अरे वा यांची गर्लफ्रेंड PSI झाली आहे मित्रांनो. सोडून गेली मला. अरे वाईट झालं. बरं एक सांगतो सल्ला ती ऐक. घरला जाऊन शेती कर सरळ ही धंदा सोड. वावर आहे तर पावर आहे. बरोबर थँक्यू राहू दे जा हा. तर मित्रांनो बघू शकता एमपीएससी करून कशी पोर झाली ती बरबाद झालं आयुष्य अक्षरशः. आता ह्या गल्लीत भरपूर अशी लोकांची एमपीएससी करतात ती कसा अभ्यास करतात त्यांचा संघर्ष काय ती बघूया आपण. प्रत्येक रूमवर ग्राउंड लेवलला जाऊन दाखवणार तुम्हाला. कुठं जाऊ नका बघत राहा बंडलबाज न्यूज. बघूया कुठं कोण आहे. तर मित्रांनो आता आपण एमपीएससी करणाऱ्या मुलाच्या रूम वरती आलोय. बघा एकदम छोट्या रूम मध्ये राहून अभ्यास कसा करतात. गावाकडे येऊन एमपीएससीचा अभ्यास करून अधिकारी होणे स्वप्न बघतात. ह्याचा संघर्ष बघूया आता आपण. अरे येऊ कसला संघर्ष चुकून. अरे सुखायच्या रात्री काय अभ्यास करत होतास काय. नाही मग काय करत होतास. काल रविवार होता म्हणून IPL क्रिकेट बघत बसलेला दिवसभर. अरे सुखायच्या आईबानीकडे पाठवलं ती काय IPL बघाय पाठवलंय मी. बरं थांब काल कुठला वार होता म्हणलास. रविवार कायच्या काल सोमवारचा म्हणजे कालपासून झोपलास काय. परवापासून झोपलास काय तू. बघू शकता मित्रांनो कशी अवस्था आहे. आई बाप पैसा खर्च करतो याला साधा वार पण माहित नाही असली. तर बघा बरं साल कुठला चित्र माहित आहे का. अरे वर्ष कुठलं चालू आहे. 2022 माहित धर काय का 2023 चालू आहे. बघा मित्रांनो काय अवस्था झाली यांची. त्याला साधं वर्ष माहित नाही. इधर वाचत बस. कोणाला वाचा येते. काय नाही हा वाचत बस. अरे वाचत बस की. आणि कोणा एमपीएससी करत इथे पडलेल्या रूम मध्ये बर
मित्रांनो बघू शकता एमपीएससीच्या पोरांचा कसा संघर्ष असतो हे बघा. असा अभ्यास केला पाहिजे, एकदम मन लावून एकाग्र होऊन अभ्यास करताय पोरगा, असं एमपीएससी स्टुडंट पाहिजे. चुकायच्या बघा ही चॅटिंग करत बसलंय, पुस्तक उघडून ठेवलं चॅटिंग करत. काका आला वाटता, या हा काका तुम्ही इथं आहे, तुम्ही राहता इथे यांच्यासोबत, मग तुमचं ऐकत नाही काय अभ्यास करा म्हणून सांगितलं. सांगून दबलो पण अभ्यासच करत नाही बघा. बरं तुमचा पोरगा कुठला, हे कधी झोपलेला? मीच मुलगा आहे, मीच एमपीसी तयारी करतो. काय किती वर्ष झाली? 14 वर्ष झाली. अरे 14 वर्षात एखादा पोरग काढून त्याला फौजदार नाही तहसीलदार करायचं, एफपीएससी करत बसलाय. मित्रांनो बघू शकताय एवढं 14 वर्ष झाली तरी सुद्धा अजून आशा सोडल्या नाही एफपीएससीची. ए दादा, आशा सोडली, पिंकी सोडली, आरती सोडली, एमपीएससी सगळं सोडलं. आता फक्त एमपीएससी वर फोकस केलाय. मित्रांनो बघू शकताय डोक्यावर काय काय छप्पर उठलं, केस पिकली तरी सुद्धा अक्कल आलेली नाही. यावरून आपल्याला कळतं की केस पिकली तर अक्कल येते असं नाही. तर मित्रांनो मग काय वाटतं यावर्षी एमपीएससी पोस्ट निघाल काय? यावर्षी पीएसआयची पोस्ट नक्की काढणार. पोस्ट परत काढ, आधी काकल केस काढ, वास यायला लागला. ही कोण पप्पा काय तुमचं? नाही एमपीएससी स्टुडंट आहे, शेवटचा अटेम्प्ट आहे. काय? अरे म्हाताऱ्या लाकडं बसला गेले अजून एपीएस करतेस वय किती आहे तुझी? आत्ताशे 80 चालू आहे, अजून लगीन बी करायचं आहे. अरे म्हाताऱ्या वयोमर्यादा असते त्याला एपीएससी ला, एवढे वर्ष अभ्यास करायला नसतोय. मंत्र्याचा फोन आलेला मला, वयोमर्यादा वाढवतो म्हणून सांगितलेलं. अरे म्हाताऱ्या वयोमर्यादा 5 वर्षांना वाढवली, 50 वर्षांना नाही. जा करला तिकीट बी ना आता तुला इष्टीचं फुकट जातील करला. हा काय करताय, वाडा पण जावा मग. कुठली परीक्षा पास झाला का आजपासून? झालोय की. कुठली? कोतवाल पूर्व परीक्षा. हा आता तुमच्यासाठी एक नवीन परीक्षा काढूया आपण, मसन वाटा रक्षक. हा तिथे मसन वाट्याचा टाइम झालं तुमचं. त्याला सिलेबस काय आहे? ठोका ठोका वाचा, ते मोठा ठोका आहे का नाही तो वाचा. ठोका हा तात्या हा वाचा वाचा. हा तात्याचा. हा 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 जातो. मित्रांनो बघू शकताय कशी वाईट अवस्था झाल्या, अजून सुद्धा एमपीसी सोडलेला नाही. मसन वाट्यात गेलो सोडणार एमपीसी. अगं भावाने तुझ्या बाकडनं आणजा पैसे, माझ्या पोराला किती दिवस लुटणार आहेस अजून? माझा नवरा आहे, मी त्याला लुटीन नाही तर बाजारात घेऊन येईन. तू कोण सांगणारी म्हातारे? अगं आरती तुला केली तलाठीत भरती ग बस. बघ तुझी बायको कशी आहे, हिला शिकवून तलाठी केलंस तरी अजून तुझ्याकडेच पैसे मागत्या. आय तुझा उठणार. अहो आपण बंगला घ्यायचाय म्हणून मी पैसे साठवते ना, मग या म्हातारीला मध्ये ना घुपसायची काय गरज आहे? कोण घेते बंगला? कोण नाही कोण नाही. बंडल बार न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. एक सनसनीत बातमी घेऊन आलोय तुमच्यासाठी. एका सनसनीत कानपडीत का नाही घरला घालवीन. सायलेन्स. मित्रांनो नवऱ्याला घटस्फोट देऊन दुसऱ्या लग्नाचा विचार करणारी आणि नवऱ्याची तला ठेवणारी आरती मोरे हिच्या घरी आलोय आपण. ए कोण आहे तू? मीडिया. तुला जाळाय नेला मेंढ्या. मेंढ्या नाही मीडिया, न्यूज चॅनल आहे. मदत करायला आलोय तुमची. कशाची मदत? आमच्या सासू-सासऱ्याच्या भांडणात तेल होता आलायस मी. बघा की सासूबाई काय पण आरोप करतात माझ्यावर, मी कधी देईन काय ना घटस्फोट? अहो काय ऐकतायचं ही बाय तुम्हाला गुमराह करते. गुमराह गुमरा म्हणजे काय? गुमराह म्हणजे नाही नाही गुमराह म्हणजे तुमचा दिशाभूल करते तुमची. मला सांगा हिला तुमच्याकडे सह्या घेतलेल्या कुठल्या कागदावर? हा बंगल्याची कागद सह्या घेतलेल्या. अहो ग बसा की आहे. नाही नाही कशा नव्हते ही घेतली. बघा घटस्फोटाचे कागद तुम्ही सह्या केले त्या. आरती काय? अगं तुला तलाठी केली, तलाठीत भरती केली नाही काय घटस. बघितलं का मित्रांनो, असं केलं या पायनं. अडाणी नवऱ्याला सप्पई चुना लावला, शेतकरी नवऱ्याच्या पैशावर तलाठी झाले आणि आता हिचा पर्दाफाश केला आपण. बरं घटस्फोट घेऊन तुम्ही काय करणार? लगीन कोणावर करणार आहे का? नाही आपल्याला लगेच जमलं असतं झालं वाटलं लाग आपले जमले असते. तर मित्रांनो कशी आहे? अहो खरंच माझं तसं काही नाही. हा तीच म्हणते मी आहे, माझी आरती चांगली तीच काही नाही तिचं. गप मोड द्या, अजून तुझ्या टवळीवरच विश्वास आहे. ए टवळे लवकर इथून निघायचं बघायचं, आमच्या प्रॉपर्टीला 1 रुपया मिळणार नाही तुला. 1 रुपया देऊ नका. तर मित्रांनो नवऱ्याच्या पैशावर तलाठी बनवून आणि नवऱ्याला घटस्फोट देणारी वर्षातला ठेवलंय वाटत दुसरं प्रकरण आहे. ती कोण आहे मात्र? वडील आहे ते माझं. बर तुमच्या नवऱ्याचा घटस्फोट होतोय, आपल्या तुमच्या पोराचा घटस्फोट होतोय, कसं वाटतंय तुम्हाला? बोला काहीतरी, कसं वाटतंय तुम्हाला? पोराचा घटस्फोट होतोय. बॉम्बस्फोट होती. म्हाताऱ्या बॉम्बस्फोट नाही, तुझ्या पोराचा सोन्याचा घटस्फोट होतोय. तुला कसं वाटतंय? बिडी दे, हा बिडी दे मला, मग सांगतो काय वाटतंय. हिला म्हातारा मराठी टिकला ह्याला बिडी पाहिजे. बरं देतो बिडी. बरं सांगा कसं वाटतंय तुम्हाला? भारी वाटतंय, सुटला बिचारा एकदाचा.
हा म्हणजे म्हणजे आम्ही म्हातार झालो तर या बायकोच्या तावडीनं सुटायला मिळालं नाही आम्हाला. काय म्हाताऱ्या तुझी जीभ लय वळवळा करते बघ. थांब दाखवते तुला. ओय ओय मावशी 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 कॅमेरा सुरू आहे कॅमेरा बघतेच बघ परत. बघितलंस का ह्यासाठी लगीन करू नको कावा. मित्रांनो बरोबर आहे आजोबांचं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा लगीन करायला पाहिजे का नको. पण इथं घट्टस्फोट होणार आहे त्यामुळे सगळ्यांना दुःख आहे. पण म्हाताऱ्याला भाताचा आनंद झालेला आहे. पण अहो तुमचं पोरग जरा नाराज आहे घट्टस्फोट होणार आहे. मूर्ख आहे ते, त्याचा मेंदू गुडघ्यात आहे. हा आणि तुमचा कुठं घोट्यात आहे का? तर मित्रांनो बंडलबाज न्यूज मध्ये दुसऱ्या न्यूज बघणार आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा बंडलबाज न्यूज. भेटूया पुढच्या भागात. 5 मिनिटात आलो. नमस्कार मित्रांनो, बंडलबाज न्यूज मध्ये परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलोय गावातल्या सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर ठिकाणी. इथं त्याला स्वच्छतेचा पुरस्कार मिळालाय. इथं कचरा बघायला सुद्धा मिळणार नाही. ए कोण आहे रे? मला वाटलं कचऱ्याची गाडी. ए, कट सुकायच्या ये इकडे. गेलं का? तर मित्रांनो मी म्हणत होतो की आता आपण शहरातल्या म्हणजे गावातल्या सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर ठिकाणी आहे. इथे कचरा अजिबात नाही, जरा सुद्धा कचरा बघायला मिळेल. अरे तुझ्या हात ठार सुकायच्या. मित्रांनो बंडलबाज न्यूज मध्ये परत एकदा स्वागत आहे तुमचं. मित्रांनो आता रस्त्याने एक माणूस आला, त्याला आपण विचारूया. तर इथं या भागात सरकारबद्दल काय समस्या आहेत, काय प्रॉब्लेम आहे? लय समस्या आहे ती. गटारी साफ करत नाहीत काय नाहीत. लय मच्छर आहे ती. बरोबर. इकडे असं इकडे आई सांगायचं बरोबर का? हा चालू कर. तर मित्रांनो बंडलबाज न्यूज मधली आता सगळ्यात मस्त बातमी, सनसनी बातमी आणलेली आहे. या भागात स्वच्छतेच्या भरपूर समस्या आहेत. मच्छर वगैरे झालेत गटारीमध्ये, गटारी साफ केले जात नाहीत. तर आता इथल्या नागरिकांना आपण विचारूया की कशा प्रकारच्या समस्या यांना सामना करायला लागतोय. तर आता ऐका. तुझ्या आईला ओय यार कुठे गेली ती? अरे इकडे तुला सांगायच नाही तुला गेली. हा मध्ये बोललं तरी मारताय, नाही बोललं तरी मारताय. जात तुम्ही. कोणतरी यायला लागले. थांबा. मित्रांनो वार्ड नंबर 4 मधल्या गल्ली नंबर 1 मध्ये आपण स्वच्छतेच्या समस्या संबंधी आपण जरा बातचीत करणार आहे. आपल्यासोबत एक मामा आहेत. मामा ह्या भागात सरकारबद्दल काय समस्या आहेत तुम्हाला? हा बोला काय समस्या आहेत तुम्हाला? सरकारबद्दल काय समस्या आहेत? हॅलो बोला की. हॅलो. अहो मामा बोला की. अरे मी हॅलो म्हणतोय, फुटला बोलशिवाय मी काय बोलू? तू सरकारबद्दल समस्या विचारते, बोलायचं असतं द्याव. इकडे आईला कुठे येते त्या अडचण भेटू इकडं. तर भेटूया पुढच्या बातमीमध्ये ब्रेक नंतर. बंद कर की. पप्पू बया येऊन येणार कोण? पप्पू बाय शिवाय पप्पू बया. एक मिनिट. नमस्कार मित्रांनो. चालू कर की. नमस्कार मित्रांनो बंडलबाज न्यूज मध्ये काय रे बंडलबाज न्यूज मध्ये परत एकदा स्वागत आहे तुमचं. आपल्या भागातील आपल्या प्रभागातील नगरसेवक पप्पू भैया यांनी 3ऱ्यांदा उमेदवारी घोषित केल्या. तर पप्पू भैया या वर्षी जर निवडून आला तर काय तुम्ही सुधारणा करणार प्रभागात? पहिल्यांदा मी निवडून आलो तेव्हा एक बुलेरो घेतली. बर. दुसऱ्यांदा निवडून आलो तेव्हा एक स्कॉर्पिओ घेतली. मग आता काय फॉर्च्युनर घेणार? नाही काय बोलताय राव, जनतेचे एवढे पैसे खाल्ल्यामुळे हे सगळं झालंय. रस्त्यात सगळं खड्डा आहे ती. पहिल्यांदा कोणतरी खरं बोललाय असा उमेदवार पाहिजे मित्रांनो. टाळ्या वाजवा ऑनलाईन तुम्ही. आणि बस आता यांनी सांगितलेला रस्त्यात खड्डा आहे की असा प्रामाणिक उमेदवार पाहिजे आपल्याला. मग काय करणार यावर्षी तुम्ही सुधारणा? जेव्हा मी गाडी घेऊन रस्त्यात जातो तेव्हा धडाम खड्ड्यात गाडी अजून डुंगणाला पोड येतात माझ्या. हा असंच पाहिजे तुम्हाला. मग आता ह्या वर्षी निवडून आलो काय करणार सांगा? आम्ही विचार केलाय यावेळी रस्त्यात आणि खड्ड्याच्या समस्या समाप्त करणार. बर म्हणजे नवीन खड्डा बांधणार, आपलं नवीन रस्ता बांधणार. नाही मग एक हेलिकॉप्टरच घेणार म्हणजे रस्त्याचा आणि त्याचा संमती येत नाही. हा माहिती रे जरा. अरे, सुकवायचे पैसे या मागणं. तात्या सोडा मला. तात्या तुमची लय मोठी बंदूक आहे. तात्या अहो तात्या सोडा मला. तात्या लवकर. मित्रांनो बघू शकता इथं लाईव्ह गोळीबार दाखवणार. गोळीबार होणार इथं. तात्या सोडा. कुठं कोण? अरे कसली भारी ऍक्टिंग केली मी. मध्ये जो सगळा व्हिडिओ खराब केला. व्हिडिओ? अरे स्टार आहे मी. 1 मिलियन फॉलोअर्स आहे माझं. दुकानाच्या उद्घाटनाला मला 5 रुपये देऊन आपलं 500 रुपये देऊन बोलली होती ती. सेलिब्रिटी आहे मी, सेलिब्रिटी. शेल बॅटरी जरा इकडे असा. माहिती रे जरा. अरे जायच्या इथं तुला वाचवासाठी आम्ही जीवा उतरून आलो. तू असलं कर तुझी दंत नाटक कर तुझी. आय यानं मारलं मला. कॅमेरामॅन
मित्रांनो, बंडलबाज न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी काय जावा घेऊ. तर मित्रांनो, बंडलबाज न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि अशा तर काय दुसरी चल बाबा, काय तुला इथं भेट होती पण. मित्रांनो, आता आपण रस्त्यावर आलो. इथं काय बातमी भेटते बघूया. एक शाळकरी मुलगा यायला लागला, याला आपण प्रश्न विचारूया. बाळा, किती वेळ आहेस तू? तुला काय करायचंय? तू तुझं काम बघ. टीव्ही दिसतंय, टीव्ही. खरंच काय? बरोबर. किती वेळ आहेस बाळा तू? 8वीला. हा, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे. न्यूटनचं किती नियम आहे मला सांग. 5 रुपये दे मग सांगतो. नाही, पोरग मोठं होऊन 100% सरकारी कर्मचारी होणार आहे. एकच मिनिट बाळा, ही धर. सांग, न्यूटनचं किती नियम आहे? न्यूटनचे 3 नियम आहेत. हा, सांग काय नियम आहे. पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम. अरे रत्ता, न्यूटनचा काय नियम आहे सांग. पहिला नियम काय सांग की आता काय बघतीस तोंडाकडे. न्यूटनचा पहिला नियम न्यूटनच्या दुसऱ्या नियमाच्या जरा आधी आला. हा नियम न्यूटननं काढला आणि पहिल्यांदाच काढला, म्हणून याला न्यूटनचा पहिला नियम म्हणतात. माहित धर. अरे कायच्या शाळेला जातेस का कशाला जातेस? पैसा चल. काय पण उत्तर देतील ना का गंडी होती मला. चल पुढे चल. अरे कोण आहे काळ? आफ्रिकेत ना आलाय का काय? तुझ्या बाणा आफ्रिकेचा माणूस गावात आलता. थांब विचार. पाहुणं गाव कुठले? व्हॉट इंग्लिश? थांब मी विचारतो. व्हॉट इज युअर कुठल्या गावचं पाहुणं? वे आर यू गाव तालुका जिल्हा. यू मीन कंट्री? येस. युगांडा. शिविद्याच नाही. नो आय कम फ्रॉम युगांडा. तू गांडा, तुझा बाप गांडा. युगांडा देशाचं नाव आहे, तिथनं आलं ही. आय वॉन्ट सिगरेट. सिगरेट पाहिजे तुला? येस. बस इथं. शीट इकडे ये. बोल की. बर. ही इज कम इन 2 मिनिट. ओके सीट तवर. येस. मावशी, बिडी आहे की एक? बहाड्या बिड्यावर तुझी मला नको, आमच्या मामाला पाहिजे. इधर. वेअर इज युअर पाहुणे हिअर? माय मदर्स नवरा इज हिअर. मदर्स नवरा? हा? टेक दिस. व्हॉट इज दिस? हीज इंडियन सिगरेट, व्हेरी महाग. हाऊ मच? 2 लाख. व्हेरी चीप. मग 10,000. सो चीप. तुझ्यासाठी 5,000. सो चीप. अरे बुरट्या स्वस्त आहे म्हणते की. तू कितीला घेणार? व्हॉट? हाऊ मच? 1 लाख ओनली. 1 लाख. 1 लाख. धर. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. टेक दिस. सो चीप. त्याला बरोबर गंडीवला. 1 रुपयाची बिडी 1 लाख रुपयाला दिल्या. तर मित्रांनो, बंडलबाज न्यूज मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. ह्या भागात काय काय समस्या आहेत, काय नवीन न्यूज मिळते आता बघूया. हो दादा, द्या की काय पाहिजे? पैसे. अरे हात पाय देणार ती काम कर जा. दादा द्या की. अरे चोक्कायचे हात पाय देणार ती काम करून हे कर जा. लकवा मारलाय. बघू तिच्या आईला. तर मित्रांनो, बघू शकता याच्या एका हाताला अर्धा वायू झालाय, लकवा मारलाय. हो दादा, मदत करायची. मदत करू काय? 1 मिनिट माईक कर जरा. चोक्कायच्या लकवा मारला कसा हात वर घेतला. थांब तुझ्या मला गंडी तुझी. पहिला मी पण भिकारीच होतो. नाही चाल तिकडे. भाऊकीला मारतोय. डॅडी. काय आहे? जा पुढच्या दाराला. नो दिस इज माय फादर्स हाऊस. ए काळ्या, ही माझ्या बाच घर आहे. कुठं आलंयस? आफ्रिका. दिस इज माय फादर. ही बघ, अन्नाच्या बाजूला कोण काळी बाळू बाई. हुईशी कोण आहे? माय मदर. ही बघ. आवा बाहेर या. काय आहे? आणि हे कोण डांबरी रस्ता? पप्पा. ए काय आहे? तिकडे कोण आहेस तू? अण्णा यो मग ती तुमचा पोरगा आहे. ही बघा फोटो. मी एकदा आफ्रिकेला सहलीला गेलेलो, पण असलं काय केलेलं नाही मी. तुम्ही मला फसवलं. जा, पहिलं लग्न झालं असताना पोरगा असताना माझ्याशी लग्न केलं तुम्ही. अगं मी एकदा सहलीला गेलेलो आफ्रिकेला, पण असलं काय केलेलं आठवत नाही मला. आता कसं आठवणार? आता नाहीच आठवणार तुम्हाला. मला फसवलं तुम्ही. तुली घेत नाही, रडायला लागले आई. वॉन्ट प्रॉपर्टी. हा प्रॉपर्टी मागतोय. काय? कॅमेरा चालू कर.
नमस्कार मित्रांनो, बंडलबाज न्यूज मध्ये परत एकदा स्वागत आहे. मगाशी आपण बघितलं त्या केस मध्ये आता वेगळा ट्विस्ट आलेला आहे. ह्याची सून तलाठी झाल्या आणि याला धोका देऊन घटस्फोट देऊन जाणार होती. तेवढ्यात या म्हाताऱ्यानं आफ्रिकेत जाऊन केलेला एक कांड उघडकीस आलाय आणि या म्हाताऱ्याचा आफ्रिकेचा पोरगा इथं प्रॉपर्टी हिस्सा मागा आलाय. बघूया आता काय होतंय. ए कटला हिस्सा ए काय याचा मी नाही देणार हिस्सा जा. आय विल गो टू पोलीस स्टेशन. हा आता या पोलीस स्टेशनला जाणार मग तू हिस्सा दिला नाही तर. वेर इज पोलीस स्टेशन. हा मी सांगतो चला पोलीस स्टेशन. ए थांब शिकायच्या तू कशाला आमच्यात मध्ये नाक खुपसतेस? मीडिया खबरदार मीडिया हात उचला नाही चला हात उचला तर काय करणार तू कुठे कुठे काय जातो आम्ही. छान वाटलं लाग चल पोलीस स्टेशनला. चल क्या नाही ये. बरं झालं हक्कलला तेचनी, नाहीतर निम्मी प्रॉपर्टी हडपली असती त्यांनी. होय तू पण घेतलं आज बसलो तुझा आणि माझा काय संबंध नाही. 1 रुपया मिळणार ना तुला आमच्या प्रॉपर्टीतला. दिला तुला घसरून पोट आपलं घट्टस्फोट दिला तुला. चल वाटलं लाग आहो बिओ काय ना वाटतं लाग तू जा. हा ही बरोबर केलंच बघ. जा साहेब तयार आहे का. चला चालू कर. नमस्कार मित्रांनो, बंडलबाज न्यूज मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. या आफ्रिकेच्या काळ्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन आलो इथं. आपल्यासोबत आहे इन्स्पेक्टर साहेब. साहेब जरा त्या म्हाताऱ्याला बघा. सकाराम सांडगे. काय साहेब त्याला ओळखताय काय तुम्ही? कुठं कोण आहे? नुसता शर्टच आहे अथराळी. शर्टाच्यात माणूस आहे. नाही साहेब मी नाही ओळखत याला. यो पोरगाय तुमचा. यानं सगळं पुरावा सादर केली ती. ह्याच्या आईला तुम्ही फसवलंय. तुमच्या प्रॉपर्टीतला निम्मा हिस्सा याला द्या, नाहीतर कारवाई होणार आहे तुमच्यावर. अहो पण साहेब ह्यो माझा पोरगा नाही. ही इज माय फादर, माय डॅड. होय होय सिद्ध झालंय ती. सुकाळीच्या ना आफ्रिकेत येऊन माझी प्रॉपर्टी हडपली. बघू शकता मित्रांनो, आफ्रिकेत केलेलं कांड म्हाताऱ्याच्या अंगलट आलंय आणि तिथला पोरगा इथं आलेला आहे आणि याच्या प्रॉपर्टीला अर्धा हिस्सा त्याने घेतलेला आहे. हॅलो बोल की बायको. कुठे मी आलाय सकाळपासून. अगे त्या बातमीवाल्याला न्यूज मिळत नव्हती म्हणून त्याला मला आफ्रिकेच्या माणसाचा लुक करून इकडे आणलंय. प्रॉपर्टीचा विषय आहे तर तू शेण बिन काढून ठेव. आलोच. ही इज माय फादर. बघतो बंडल बस. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. नमस्कार, मी विशाल ठोंबरे. मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांसोबत शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.